हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मी विशाखा तुमचं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला माहितीच आहे आपले गणपती बाप्पाची हे चालू आहेत, गणपती बाप्पाची डेज. सो आज आहे गणू बाप्पाची लास्ट नाईट, कारण का उद्या गणू बाप्पा जाणार आपल्या घरी. खूप मस्त वाटते. त्रिशाला मी सकाळी बोलली की उद्या आपले गणू बाप्पा जातील. तिचा पूर्ण चेहरा रडारखं झाला, नको न बोलते ना. तर मी तिला समजवलं की ते आता गणू बाप्पा त्यांच्या मम्माकडे जातील ना बरा, तरी ते नको, आपल्या इथंच राहू द्या, आपल्या इथंच राहू द्या, असं चाललेला तिचा. सो आता बघू उद्या काय करतात मॅडम, कारण का आता तर हाच समजा खेळतात. आणि इथं आहे ना हमेशा बेडरूममध्ये आमची लाईट सेश होतं, आता बरोबर आहे. सो आज आहे ना आमच्या गावात पण आहे ना पण देवीचा उत्सव पण आहे. आमच्या गावाचं जरीमरी यायचं मंदिर नवीन बांधलं. मी लास्ट ब्लॉगमध्ये पण बोललेली, तुम्हाला माहितीच असेल, बघितलं म्हणजे माहितीच असेल. सो आज आहे ना उत्सव, त्याच्यासाठी आहे ना सगळ्या गावकीच्या अशा मॅचिंग साड्या आहेत. सो त्या आम्ही पण घेतलेल्या आहेत आणि आम्ही पण लावल्या आहेत. आज सगळ्यावे आमच्या घरातले सगळ्याजणी आम्ही मॅचिंग आहोत, मॅचिंग साड्या. तर त्याच्यासाठी आज आहे ना देवीचं आहे ना जेवण पण आहे, म्हणजे पूर्ण गावाला म्हणजे प्रसाद आहे, महाप्रसाद आहे ते. म्हणून आम्ही आहे ना जेवण बनवलं आहे, पुलाव भात बनवला आहे. तर पुलाव भातची आहे ना मी रेसिपी शेअर करणार होतो, पण बरं नंतर कधीतरी करूच, कारण का खूप जास्त क्वांटिटीमध्ये होतं ना, म्हणून शेअर करणार होतं. रेग्युलर तर आपण बनवतोच आपल्या एवढेच, तर ते पण आहे ना मी तात्यांची इथं गोष्टी करत बसतो आणि तिकडं पुलाव भात मम्मीने आणि राणीचं झाला अर्धा, तेव्हा मला आठवण आली. तर बरा राहू द्या म्हणून. सो आता आहे ना मी तुम्हाला आता तर नाही, आता नेक्स्ट गणपतीत बनवलं ना, म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये तर मी नक्की दाखवेन. मला वाटतं मी गेल्या वर्षी दाखवलेला असं मला वाटते, पण बघ नेक्स्ट इयर पण जमलं तर नक्कीच दाखवणार. सो आता तुम्हाला आवाज येत असेल की बँडचा आवाज येतो. सो आहे ना आता मला वाटतं आरती होईल. आत्ता वाजलेलं आहे ते बघा 2 असते का मला माहिती नाही, पण 2 वाजलेत. 2 वाजलेत आणि अजून आहे ना अजून आरतीचं काय करताना आहे महाप्रसाद तर म्हणजे 4 वाजतील येतात. आमच्या इथं काय केलं, पोरा बिरा सगळं जेंट्स जेवून घेतलं, थांबलोत फक्त आम्ही लेडीजच. सो आणि आज साडी लावते ना लिला का, तर 4-5 दिवस झाले गणपतीची साडीच लावते. आणि इथं लाईट फिशचा चेहरा बस असा असा वेगळाच होता. सो तिकडे सगळे बसलेत आणि सगळ्यांची मज्जा मस्ती चाललेली आहे. आमची आरती वगैरे मगाशीच झाली, टाईमवर येतो मी स्टार्टिंगला बघितलं, आज चालत. सो आता बघू, आता मी इथे गेल्यावर पूर्ण मंदिर पण दाखवेन आणि सगळं तिथलं मंदिराचा कार्यक्रम पण तुम्हाला नक्कीच दाखवेनच. आणि आज लास्ट जे बोलला म्हणजे आम्ही पण डान्स वगैरे करू. आणि आजच बरोबर देवीच्या इथं पण गरबा आहे. सो बघू आम्ही इथं गरबा खेळायला जातो की इथं आमच्याकडं ते काय दिवस म्हणजे अजून काय शेड्यूल फिक्स नाही आहे, पण काय पण असेल ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन मी आज पूर्ण दिवसभरचा. सो बघूया. आपण आलेलो आता देवीच्या देवळात, जो आपण मंदिर नवीन बांधलेलं आहे आमच्या गावात त्या देवळात. आणि तुम्ही बघू शकता मंदिर किती मस्त वाटते आणि एकदम असं प्रसन्न वाटते आणि खूप मस्त मंदिर बांधलेलं आहे. आणि आपल्या देवी पण बघा झरीमरी आहे, किती छान दिसत आहेत. पूर्ण मंदिरच खूप म्हणजे खूपच मस्त वाटते आणि सजावट पण खूप मस्त केलेली आहे, तो बघा. आणि जेवणाचा कार्यक्रम पण होतो, सो आम्ही जेवून घेतलेला आहे. आणि आता चालू आहे डान्स. त्रिशा बघा किती मस्त डान्स करते आणि आम्ही सर्वांनीच खूप डान्स केलेला आहे.
आता पत्तन केलं आणि हे बघा सत्कार केल्याचा कागद. आता टाइम झालेला आपल्या संध्याकाळच्या आरतीचा. विश्व ब्रह्माची केले ब्रह्माची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा आरती तुकारामा आरती तुकारामा पुंडलिक अवघे जण करू बाबांचे वंदन करू बाबांचे वंदन आम्ही आता रेडी होऊन निघालेलो आहोत गरबा खेळायला. आणि तुशूला बघा परत एकदा तुशू झालेली आहे आपली कोळीणबाई आणि किती क्यूट दिसते आणि किती मस्त गरबा खेळते ते. ही बघा तुशू आहे ना जलपरी झालेली आहे. कशी दिसते आमची कोलीनबाई. इकडे बघा स्विमिंग करते लादीवर. सो आता इथं झालेली आहे आमची डान्सची सुरुवात आणि आम्ही आहे ना आता डान्सला सुरुवात केलेली आहे. म्हणजे इथून गरबा खेळून आलो आणि आपल्या गणपतीची आता शेवटची रात्र आहे बोलल्यावरती जागवली तर पाहिजेच म्हणून आम्ही करायला घेतला डान्स. आणि आम्ही एवढा डान्स केला ना एवढ्या नाचलो आम्ही सगळ्याजणी. आणि तुम्ही बघू शकता आम्ही सगळ्या वेळेला मॅचिंग साड्या लावलेल्या. सगळ्यांच्या मॅचिंग साड्या आमच्या बांधणीच्या आहेत त्याच आम्ही लावलेल्या आणि आम्ही किती मस्त डान्स करतो ते. योगेश ठाकुरानी निलेश ठाकुरानी दगडूशेठ गणपती मांडीला. योगेश ठाकुरानी निलेश ठाकुरानी दगडूशेठ गणपती मांडीला. गणपती
ठाकुरानी निलेश ठाकुरानी दगडूशेठ गणपती मांडला योगेश ठाकुरानी निलेश ठाकुरानी दगडूशेठ गणपती मांडला गणपती देवाला अनुबाई आईनी गणपती देवाला बघा नैवेद्य बनविला योगेश ठाकुरानी निलेश ठाकुरानी दगडूशेठ गणपती मांडला योगेश ठाकुरानी निलेश ठाकुरानी दगडूशेठ गणपती मांडला चिकला भिवंडी अड्ड्यामध्ये दादा शर्यत चिकला भिवंडी अड्ड्यामध्ये दादा भिवंडीवाला बोलू दादा भिवंडीवाला दादा बोला बोलू दादा भिवंडीवाला प्रसन्न झालं नवली उडी आमचा शर्यत जिंकला भिवंडी
बस होतो मला वास इथं आपले सोबत येतात पडक्याचे कास तिने द्यायची तो घालला वास शेपरी उलटे बुगीर मारून बनलेला आचारीचे दास सगळ्या गोष्टी बोलून जातो फक्त भावनेच्या बाला काही गोष्टी ऐकून काटा बसतो यांच्या उरात आला काय पाहिजे बाहेर सोन्याचा हार माता सोन्याचा हार ये सोनियाचे नांदन माझ्या माया झाल्या गार ग माया झाल्या गार मंगल सोनियाचा हार ग अजून काय पाहिजे बायला मोटर म्हणतात फिरायला मोटर ये मोटारीचे नांदन माझ्या पाया झालेल्या गार ग पाया झालेल्या गार मंगल फिरायला मोटर कार ग सगळा तर दिला अरे बाईच्या नवसाचा तरवा वेळेच्या जत्रेला गेला पाहिजे